क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ व पळशी पशुवैद्यकीय दवाखान्याची मोहीम 1530 जनावरांचे लसीकरण। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात पशुधन संरक्षणासाठी उल्लेखनीय उपक्रम राबवण्यात आला असून क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ आणि पशुवैद्यकीय दवाखाना पळशी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष लसीकरण मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले। 2 दिवस चाललेल्या या मोहिमेत नायगाव, सांगवी, वडगाव, साळगाव, मिरजे आणि मिरजेवाडी या 6 गावांमधील एकूण 1530 जनावरांना लाळ खुरकूक FMD प्रतिबंध लस देण्यात आली। या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील 65 स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग। भावी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जाऊन केवळ लसीकरणच केले नाही, तर पशुपालकांना या आजाराची लक्षणे, त्याचा प्रसार आणि लसीकरणाचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले। पशुपालकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने परिसरातील पशुधनाला या संसर्गजन्य आजारापासून मोठे संरक्षण मिळणार आहे। ही मोहीम सातारा जिल्ह्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर दिनकर बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विनोद पवार तसेच महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर विकास वास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली। या मोहिमेच्या सूक्ष्म नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉक्टर मिलिंद नांदे, उपक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर SD भोसले, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी खंडाळा आणि डॉक्टर ऋषिकेश ओव्हाळ, पशुवैद्यकीय दवाखाना पळशी यांनी मोलाचे योगदान केले। लोकशाही डिजिटल न्यूज, सत्याचा आरसा।